पासबुक अपडेट करायचं असेल तर या रांगेत या. आज नको सगळ्यांनी इथे उभे राहा. नाही मला आता वेळ नाहीये, नंतर बोलू. चला चला. गुड मॉर्निंग. केस काउंटर. हे पैसे कोणाचे आहेत? माझे आहेत. अरे अजून किती वेळ लागेल? अरे कामच करतोय, टाइमपास नाही करत इथे. किती झाले होते हो? सगळं विसरलो बघा. 3000. अरे 3000 तर एकूण आहेत. मी किती मोजले होते ते सांगा. काय त्रास आहे हा? टोटल झाले 2995. नाही, पूर्ण 3000 आहेत. मी घरून मोजून आणले होते. परत मोजा. हे घ्या 5 रुपये माझ्याकडून. आता झाले 3000 पूर्ण. चल निघ बाजू हो. कधीपासून पकवतोय. अजून मॅडमचा चेक कॅश करायचा आहे. मुद्दाम वागून जावई सासूची जिरवतो आणि बँकेत येऊन चेक कॅश करवतो. जटाळी सर, एक शेर मलाही सुचलाय, जरा नीट ऐका. अरे मुशायरा बंद करा. काम करा काम. आम्ही मूर्ख ड्रायव्हर्स नाहीत जे ट्रॅफिक जाम करतात. साहेब, आमच्याकडे सगळे चांगलं काम करतात. जटाळी. अरे बापरे, कोणीतरी गोळी मारली गुरु. कोणी आपल्या जागेवरून हलणार नाही. इथेच उभे राहा. त्यांनी सांगितलंय ना कोणी जागेवरून हलायचं नाही म्हणून. मी काय सांगतो ते नीट ऐका. आम्ही ही बँक लुटणार आहोत. ओ गुरु, खलबत्त्यात शेंगदाणे आता नाही कुटणार. मला सांगा, तुम्ही माझी बँक का लुटणार? जटाळी. खन्ना साहेब, तुम्ही तुमच्या जागेवर परत आलात. थोबाडात खाल्ली पण आपली जागा नाही सोडली. वा. अजिबात शानपणा नकोय. पटापट बँक लुटा लुटा. अरे नाही नाही रे, मी बँक नाही लुटू देणार. माझी जन्मभराची कमाई आहे रे. ॲम्ब्युलन्स बोलवा रे. चल चल. पासवर्ड. अहो भाऊ, ऐका ना, जरा लवकर बँक लुटा. काय, मला चेक कॅश करून लवकर घरी जायचंय. लवकर करा लवकर. मी मदत करतो. हे घ्या. अरे बनी, तू बँक लुटतोयस. कोण बने? मी तुझं ब्रेसलेट ओळखलं. तू बनी आहेस. मी बनी नाहीये. गपचूप मला पैसे दे. पैसे बाकी तर नाही राहिले ना? हे राहिले होते भाऊ. वा, 99 बँक झाल्या. 99. वा. ओ गुरु, नशिबाची माझ्या घागरच फुटली. माझी बँक त्यांनी दिवसा ढवळ्या लुटली. द्याटाळी द्या. ओहो, ओय, ही काय टाळ्या वाजवायची गोष्ट आहे का? खन्ना साहेब, पटकन काटकर मॅडमचा चेक कॅश करून द्या ना. मला जायचंय हो. अरे बँकेतले सगळे पैसे तर ते लुटून गेले गाढवा. बँकेचे पैसे नकोच आहेत. काटकर मॅडमचे जे पैसे आहेत ना, त्यातले द्या.
ओ गुरु याचं मी काय करू? लुटलो रे, बर्बाद झालो. सुटलेल्या बैलाच्या नाकात घालतात वेसण. चला आपण सगळे जाऊ पोलीस स्टेशन. त्या टाळी. ही हा हा हो हा. पण पैसे तर चोर घेऊन गेले, पोलीस नाहीत. आपण सगळ्यांनी पोलीस स्टेशनला का जायचं? अरे ओ, 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 ओ. कोण आहे? कुठे आहे? काय? ओरा मोटारीच्या दाण्यात मिरची कोणी ठेवली रे? अरे असा पहिला पोपट बघितलाय ज्याला मिरची आवडत नाही. अच्छा, तुला आवडत असल तर खाऊ घालू का? लय भारी लय भारी लय भारी. मॅडमनी तुला कॅश आणायला पाठवलं आणि तू चेक परत घेऊन आलास गाढवा. हो ना, खन्ना साहेब रडत होते, त्यांनी कॅश नाही दिली. अच्छा, पण ते का रडत होते? म्हणत होते बँकेतले पैसे लुटले गेले म्हणून मॅडमचे पैसे नाही देऊ शकत. याचा अर्थ बँकेत चोरी झाली. अरे गाढवा, बँकेत डाका पडलाय, कळलं काय? कुणी डाका घातला? कोण होते ते? माहित नाही, पाचही एकसारखे दिसत होते. ते पाचही जण एकसारखे कसे दिसत असतील? सांगतोय ना, सगळ्यांचे चेहरे काळ्या कपड्यासारखे होते आणि सगळ्यांचे दोन्ही डोळे दिसत होते. अरे गाढवा, डफर, त्यांनी मास्क घातला होता. सगळे पैसे गेले, मॅडम तर लुटल्या गेल्या. मॅडम तर तिथे नव्हत्याच, बँक लुटली गेली, बँक. अरे मॅडमचे पैसे सुद्धा बँकेतच होते ना. आपण काहीतरी करायला हवं. हो ना, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पैसे जर लुटारू घेऊन गेलेत तर पोलीस ते परत कसे देतील? अरे मला का मारलास? इतक्या महिन्यांपासून हनीला मारतोया, गाडीचा परिणाम नाही. मग म्हणलं तुला मारून ह्याच्यावर काही परिणाम होतो का बघूया. चला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. बँकेतले सगळे लोक पोलीस स्टेशनलाच गेलेत. अरे वा, बघितलं का? ही युक्ती तरी कामी आली म्हणायची. बघा, आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजे. हे चुकीचं आहे. आता चोर कसे घेऊन जाऊ शकतात आमचे पैसे? माझी तक्रार लिहून घ्या. माझी तक्रार लिहून घ्या. माझी पेन्शन सुद्धा घेऊन गेले. आता मी काय करू? एक एक करून बोला. आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. भावराया, पाय चेपून घ्यायचे का? हे आपल्या सेवेसाठी आहे. अरे चोर घेऊन गेले आमचे पैसे. आम्ही काय करायचं सांगा? आमचे पैसे हवेत आम्हाला. हॅलो एव्हरीबॉडी. मदत करा. पैसे ये भावा, इन्स्पेक्टर. गेलं साहेब. मी देशोधडीला लागेल साहेब. आमचे पैसे द्या साहेब, आमचे पैसे द्या. अरे यार, हा तर आमचं ऐकतच नाहीये. वाचलो रे बाबा. ये ये सोड. ये मामू, मागून काय पाय ओढतोस? हिम्मत असेल तर समोर येऊन वार्ता कर. ये मामू. कमालच आहे, इतक्या सगळ्या लोकांपैकी कुणातच हिंमत नाहीये. ये तोडणार रे, फोडणार रे. ये तुझा तर असा बॉल बनवून फेकून दे. हा काय फाजीलपणा आहे? बोका फेकून माराल तर कुणाचीही तक्रार लिहून नाही घेणार. एका रांगेत या सगळे, रांगेत.
बनी इतक्या लांब रांगेत उभं राहिलो तर दिवस इथेच जाईल. अरे मग लवकर करा. ते काय मला संध्याकाळी पोपटीवाले बघायला येते. आयडिया. अरे हे दाराजवळ 500 रुपये कोणाचे पडले? तुम्ही इथे काय करताय? बँकेतून मॅडमचे पैसे चोरी झालेत. आमची तक्रार लिहून घ्या ना. इश, हे सगळे लोक इथे सरकशीचे तिकीट घ्यायला आले होते का? सगळे तक्रार लिहायसाठीच उभे आहेत. रांगेत या सगळे, रांगेत बाहेर निघा. इश ए बाबा, लाईन मध्ये सगळ्यात पुढे कोण आहे? इश, कायद्याला दंड दाखवतोयस? लॉकअप मध्ये टाकीन. आताच तुम्ही म्हणालात ना बाहेर निघा. आता म्हणताय लॉकअप मध्ये टाकीन. आधी तुम्ही ठरवून घ्या काय करायचंय ते नक्की. इश, जे करायचं असेल ते करा. एक काम करूया, आपण जाऊया, कारण सरांना रिपोर्ट लिहायला 1 आठवडा तरी लागेल. बरोबर बोलला. ए बाबा, आपण बाहेर कसं जाणार? दरवाज्यावर एवढी गर्दी आहे. काळजी करू नका दोस्ता, माझ्याकडे एक उपाय आहे. हे बघ. अरे ही इन्स्पेक्टर पांड्याच्या टेबलावर 500 ची नोट कुणाची आहे? आता इन्स्पेक्टर पांड्यांनाच त्यांची तक्रार नोंदवायला दुसऱ्या पोलीस स्टेशनला जावं लागेल. कळलं काय? ओहो हो हो गुरु, लुटलो गेलो रे. ओहो हो हो हो, बर्बाद झालो. हो 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 हो. सिनेमात काम करणाऱ्या हिरोईनला हौस नटायची होती, त्या चोर लोकांना काय माझीच बँक लुटायची होती? त्या टाळी. इथे मी बर्बाद झालो आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवतात. नाही नाही, आम्ही टाळ्या वाजवल्या की तुम्हाला बरं वाटतं ना, म्हणून टाळ्या वाजवतोय. नदीत पडलेली काठी पाण्यासोबत वाहिली. सर्व कलिग्स मध्ये माझी इज्जत 1.5 जमडीची राहिली. द्या रे टाळी, द्या द्या टाळी द्या. थँक गॉड तुमचं नुकसान नाही झालं. तुमची इज्जत जितकी होती तितकीच राहिली. हनी गप्प बस. असं कोणी सांत्वन करतं का? उदबत्ती जळून गेली, खाली पडली रक्षा. आणि मला तुझ्याकडून अशी नव्हती अपेक्षा. द्या टाळी. हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. लुटारूंचं काम आहे लुटणं. यावेळी तुमची बँक लुटली. हो सर, तुमच्या प्रतिष्ठेत काही फरक पडला नाहीये. तसंही तुम्ही काय करू शकत होतात? मॅडमचे पैसे वाचवले असते तर तुमची इज्जत थोडीशी वाढली असती. ओहो हो हो हो. हनी, एखाद्याला नुसती शिंक जरी आली ना तरी तू त्याला सरळ ढगात पोचवशील. कळलं काय? तू तुझी बेअक्कल सांत्वना तुझ्या पाशीच ठेवू. कळलं काय? ओहो. हा? हे घ्या सर. तू मला विचारांच्या दरीत नेतोयस? आता सांग मला हा टॉवेल का देतोयस? सर, त्याचं काय आहे ना की टिश्यू खूप महाग आहेत. टॉवेल धुवून पुन्हा वापरू शकतो ना. तुम्ही चौघही बाहेर जा. खना साहेब, धीर धरा. शेक्सपियरचा प्रसिद्ध वाक्य आता जगू की बरू. माझी बँक लुटली गेली, आता तुम्ही सांगा धीर कसा धरू? त्या टाळी.